श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। भजे श्रीचक्रमरमज्ञम् अनघावल्लभं गुरुं शक्तिपातप्रणेतारं देवी तादात्म्यसिद्धये। महापद्मवनान्तस्थे कारणानन्दविग्रहे सर्वभूतहिते मातः एहि एहि परमेश्वरी। ऐं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः। श्री गुरुदेव दत्त। सौंदर्य लहरी समूहावरील सर्व अभ्यासक श्री विद्या उपासकांचं हार्दिक स्वागत। सौंदर्य लहरी श्लोक क्रमांक 8। सुधा सिंधोर्मध्ये सुरविटपिवाटी परिवृते मणिद्वीपे नीपो पवनवती चिंतामणिगृहे शिवाकारे मंचे परमशिवपर्यंक निलयां भजन्ति त्वां धन्याः कतिचन चिदानन्दलहरीं। सुधा सिंधोर्मध्ये सुरविटपिवाटी परिवृते मणिद्वीपे नीपो पवनवती चिंतामणिगृहे शिवाकारे मंचे परमशिवपर्यंकनिलयां भजन्ति त्वां धन्याः कतिचन चिदानन्दलहरीं। या श्लोकाचा अन्वय पाहू। हे भगवती, सुधा सिंधोर्मध्ये सुरविटपिवाटी परिवृते मणिद्वीपे नीपोपवनवती चिंतामणिगृहे शिवाकारे मंचे परमशिवपर्यंकनिलयां त्वां चिदानन्दलहरीं कतिचन धन्याः भजन्ति। या ठिकाणी आचार्य महाराज देवीच्या निवासस्थानाचं वर्णन आणि तिच्या भक्तीची दुर्लभता वर्णन करतात। याच निवासस्थानाला यामध्ये जो गूढार्थ आहे, हा शरीरामध्ये असणाऱ्या षटचक्रांच्या स्थानी श्रीचक्राची जी स्थानं आहेत त्या स्थानांचाही यामध्ये एका गूढार्थानं उल्लेख केलेला आहे। आपण थोडक्यात ही माहिती पाहत आहोत। तर आपण आत्ता म्हटल्याप्रमाणे या अन्वयाचा अर्थ साधारणतः सुधा सिंधोरमध्ये, तर अमृत समुद्राच्या मध्यभागी, या ठिकाणी अमृत समुद्रस्य मध्ये, समुद्राच्या मध्यभागी सुरविटपिवाटी परिवृते। तर सुरविटप म्हणजे देववृक्ष, कल्पवृक्षाणां वाटिभिः परिवृते। तर देववृक्ष हे सांगत असताना
अमरकोशामध्ये म्हणलंय, पंचैते देवतरवो मंदारः पारिजातकः संतानः कल्पवृक्षश्च पुंसी वा हरिचंदनम. तर मंदार, पारिजातक, वटवृक्ष, कल्पवृक्ष आणि हरिचंदन असे हे पंचद्रुम, पंचयोन्यसुरद्रुमाः, तर हे 5 प्रकारचे देववृक्ष आहेत. पंचैते देवतरवः. तर सुरविटपी, तर हे सुरांच्या देववृक्षांच्या वाटी म्हणजे उद्यानाने वेष्टित असलेलं असं सुधा सिंधूच्या मध्ये हे बेट आहे, जे देववृक्षांच्या वाटिकांनी वेष्टिलेलं आहे. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये उद्यानाने वेष्टिलेल्या मणिद्वीपे, तर या ठिकाणी मणिमये, तर मण्यांच्या द्वीपामध्ये म्हणजे बेटामध्ये कदंब वृक्षांच्या उपवनांच्या मध्यभागी, तर कदंब वनवासिनी, कदंब वृक्ष हे देवीला प्रिय आहेत. तर या ठिकाणी कल्पवृक्षांची उद्यानं, कदंब वृक्षाची उपवनं, ह्या माध्यमातनं देवतांशी वेगवेगळे वृक्ष आपल्या धार्मिक भावनांनी किंवा देवतांच्या निवासांनी, आपल्या धार्मिक श्रद्धेने, परंपरेने वृक्ष कसे जोडले गेलेले आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा जो भाग आहे, हा या ठिकाणी आपल्याला अतिशय जवळ जाणवतो की मानवी समुदायाशी, जीवनाशी वृक्ष किती निगडीत आहेत. तर कदंब वृक्षांच्या उपवनांच्या मध्यभागी चिंतामणी गृहे, तर चिंतिलेलं कल्पिलेलं फळ तात्काळ देण्याचं सामर्थ्य बाळगणारा जे रत्न आहे त्याला चिंतामणी म्हणतात. आपण मागील श्लोकामध्ये पाहिलं, देवीच्या स्मरणाचं, देवीच्या स्मृतीचं जे उपमा आहे ती चिंतामणीची माला आहे असं आचार्य महाराजांनी म्हटलेलं आपण पाहिले. तर अशा ह्या चिंतामणी देवीचं जे निवासस्थान आहे, हे जे गृह आहे, जो वाडा आहे राजगृह, ते चिंतामणीच्या दगडांनीच, रत्नांनीच बांधलेलं आहे. म्हणजे तिच्या केवळ निवासस्थानाकडे जरी लोकांनी काही मागितलं तरी सुद्धा त्यांच्या चिंता तत्काळ पूर्ण होणार आहेत, कारण सर्वत्र चिंतामणी आहेत. तर या ठिकाणी चिंतामणी गृहे, तर चिंतामणी विरचिते मंदिरे, त्या ठिकाणी शिवाकारे म्हणजे, तर शिवाकार म्हणजे शिवात्मके शक्तिरूपे त्रिकोणे, तर शिवशक्त्यात्मक जे त्रिकोण जो म्हटला जातो त्या ठिकाणी म्हणजे खटवा, म्हणजे थोडक्यात आपण ज्याला बिछाना, कॉट म्हणतो. तर ब्रह्म विष्णु रुद्र ईशानामाकारो मूर्तिर यत्र तादृशे मंचे, तर हे पंचप्रेतासनासीना पंचब्रह्मस्वरूपिणी ब्रह्म विष्णु रुद्र ईशान आणि सदाशिव ह्या पंचब्रह्मांच्या मंचावरती ती असते, हे आपल्याला श्रीविद्या उपासकांना ठाऊक आहे. तर ह्या शिवाकार मंचावरती परमशिव पर्यंक निलया, तर परमशिवाच्या सिंहासनावरती विराजमान श्री ललिता महात्रिपुर सुंदरीबद्दल हे म्हटलेलं आहे. तर त्याच्या पर्यंकावरती विराजमान असलेल्या त्या त्वाम, महाराज म्हणतात, त्वां चिदानंद लहरी, तुझे चिदानंद लहरी, आनंद लहरी स्वरूप, उत्सेक रूपाम, आनंद रूप असणारं असं तुझे जे स्वरूप आहे, आणि वारंवार त्यामध्ये नित्य नूतनता आहे, त्यामध्ये आल्हाददायकता आहे, असं ते तुझं स्वरूप आहे. तर नित्य उत्सव आहे तुझं ध्यान म्हणजे, तुझी उपासना म्हणजे, तुझं स्मरण म्हणजे किंवा तुझं येणं हे नित्य एक मोठा उत्सव आहे. तर अशा प्रकारच्या ह्या आनंद लहरी आहेत. तर तुझं जे आनंद लहरी रूप आहे, चिदानंद रूप, अशा अपूर्व स्वरूपाचं भजन असो किंवा स्मरण असो, तर तुझ्याच कृपेनं काही जणच भाग्यवंत, भक्तिशाली, जे कृपांकित तुझे भक्त आहेत, कतिचन धन्याहा, कतिचन म्हणजे विरळ लोक, धन्याहा नाम त्वत्प्रसादवशात कृतार्थाः, तर तुझ्या प्रसादाच्या, आणखीन तुझ्या प्रसादामुळं कृतार्थ झालेले असे जे काही धन्य आहेत लोक, तेच तुझं अशा स्वरूपाचं ध्यान करतात. तर ह्या ठिकाणी सुद्धा ते कतिचन धन्याहा, धन्य असा शब्द महाराजांनी आपल्या श्रीविद्येच्या उपासकांसाठी, महात्रिपुर सुंदरीच्या भक्तांसाठी वापरलेला आहे. काय बरं यामागं कारण असेल तर असं आहे की कोणत्याही देवतेला शरण गेल्यानंतर, कोणत्या काही कामनेनं त्याच्याकडे गेल्यानंतर ती देवता जेव्हा त्याच्या इच्छेने
आणि तुमच्या उपासनेची प्रखर परीक्षा घेऊन जेव्हा देवता प्रसन्न होते तेव्हा ती तुम्हाला त्याचे फळ देते. परंतु देवीचं आपण पाहिलं काय रूप आहे तर संसार पंक निर्मग्न समुद्धरण पंडिता. तर तिच्याकडं तुम्ही संसारामध्ये जरी मग्न असाल, सांसारिक बुद्धीचे असाल, सर्वत्र आसक्त असाल, तरीसुद्धा निर्मग्न म्हणले तरीसुद्धा त्या ठिकाणी येऊन तुमचा उद्धरण करण्यामध्ये ती अतिशय कुशल आहे, तत्पर आहे, प्रवीण आहे, पंडित आहे. तर तुम्ही तुमच्या मनामध्ये आपण उद्धरून जाण्याचे किंवा देवीचे पदपंकज आपल्याला प्राप्त व्हावे, देवीचे स्वरूप आपल्याला दिसावं अशी भावना उद्भवणे हे तर महापुण्यकारक आहे. पण तसं जरी नसेल आणि मातेची जी कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती, मुलगा हा असाच असतो पण आई ही कधी कुमाता नसते असं आचार्य महाराज म्हणतात. ह्या आचार्य महाराजांच्या सिद्धांताला धरून आपण पाहिलं तर तिचीच दयार्द दृष्टी सर्वत्र फिरत असते की कृतार्थ किंवा आपल्या कृपेला पात्र होणारे जीव हुडकत मातेची दृष्टी फिरत असते. आणि तीच अशी संसारामध्ये मग्न असणाऱ्या जीवांनासुद्धा, आसक्त असणाऱ्या जीवांचं सुद्धा उद्धरण करण्यासाठी ती तत्पर आहे, ती त्यासाठीच नेहमी तत्पर असते. तर असं हे एक तिचं मातृ हृदय आहे. तर ह्या दृष्टीनं त्यांनी तिला धन्य म्हणले की जे लोक असे धन्य लोक आहेत की जे तुझ्या ह्या अशा स्वरूपाचं आनंद लहरी रूप, सच्चिदानंद रूप तुझं जे आहे ह्याचं भजन करतात, ह्याचं स्मरण करतात, ह्याची उपासना करतात. तर तुझ्या कोणाचंही लक्ष नसलं तरीसुद्धा त्यांना जाऊन उद्धरणारी तू, अशा तुझ्याकडे ज्यांचं लक्ष येतं, जे तुझ्या उपासनेत तत्पर होतात ते धन्यच आहेत असं आचार्य महाराजांना या ठिकाणी विशेषत्वानं मांडायचं आहे. तर आपण आत्ता ह्याचा एक आपण ज्याला शब्दार्थ म्हणतो अन्वयार्थ हा या ठिकाणी पाहिला. याच ठिकाणी आता एक गूढार्थ मांडताना, उपासनात्मक अर्थ मांडताना अशा स्वरूपाचा मांडण्यात आलेला आहे की सुधा सिंधोरमध्ये म्हणजे या सुधा स्रवणाऱ्या ज्या ठिकाणी ब्रह्मरंध्रातनं चंद्राच्या ठिकाणून जे सुधाद्रव स्रवत असतो त्या ह्या शरीरामध्ये मणिद्वीपे म्हणजे चतुर्दश कमलामध्ये कदंबवन जे सांगले नीपोपवनवती, हे कदंबवन म्हणजे मूलाधारे, या मूलाधारामध्ये चिंतामणी नामक काय आहे तर चिंतामणी हे शिवलिंग आहे, स्वयंभू शिवलिंगे, स्वयंभुलिंगन निजयो निमध्यम. तर आपल्या मूलाधारामध्ये स्वयंभुलिंग आहे असं म्हणलेलं आहे. तर ह्या स्वयंभुलिंगाला वेष्टीत असणारी अशी कुंडलिनी आहे हे आपण जाणतो, जी साक्षात महात्रिपुरसुंदरी स्वरूप आहे. तर हे शिवलिंग आहे. तद्ग्रहे स्वयंभुलिंगाधिष्ठाने गुणत्रयात्मक स्वयंभुलिंगे पीठे. ह्या स्वयंभुलिंगाच्या ठिकाणी शिवपर्यंक शिवाच्या त्या लिंगाला वेष्टून असलेली अशी ही कोटी सूर्यप्रतिकाशाम अशी महाकुंडलिनी चिदानंद लहरीम कुंडलिनीम एव. तर ही कुंडलिनीच आनंदरूप कुंडलिनीची ते स्तुती करतात, तिचं निधिध्यासन करतात, तिचं अनुसंधान करतात, तिची साधना करतात. तर अशा तुझ्या ह्या शरीरमय मेरू पर्वताच्या ह्या संपूर्ण रूपामध्ये सुधासागरामध्ये तुझ्या कुंडलिनीच्या विषयी जे कायम नेहमी कुंडलीचं ध्यान करतात. तर अशा प्रकारे आचार्य महाराजांनी हे देवीचं एक रूप या ठिकाणी गूढार्थाच्या दृष्टीनं मांडलेलं आहे. याचबरोबर आणखीन एक विशेषार्थ मांडताना ह्या आपल्या सौंदर्य लहरीची पार्श्वभूमी आपण जी पाहिली ही कैलासावरती शिव गौरी ह्या दोघांनी आचार्य महाराजांना ही जी सौंदर्य लहरी आपल्या जवळची संग्रहातली प्रसाद रूपाने दिली, त्याबद्दलच्या दृष्टीनं एक अर्थ असतो की सुराहा, तर सुराहा देवाहा एव विटपिनहा कल्पतरवहा. तर देवता हे कल्पिलेल्या इच्छा आपल्याला साकार रूपात देणारे, इष्टार्थ देणारे असे आहेत. त्यामुळे देवतांना कल्पतरू म्हणलेलं आहे. तर त्यांच्या अशा देवतांच्या उद्यानामध्ये अनेक देवता, ज्या ठिकाणी देवसभा आहे, ज्या ठिकाणी तिला त्यांनी कल्पवृक्षाची वाटी म्हणलेलं आहे, उद्यान म्हणलेलं आहे, स्थलविशेष. तर ह्या ठिकाणी श्रीशैलादी तत्त प्रसिद्ध देवतास्थल चिन्हित मणिमय द्वीप. तर त्या ठिकाणी अशी मोठे मोठे देवतांच्या निवासामुळं अतिशय पुण्यतीर्थ घडलेली अशी जी स्थानं आहेत, तर उपासना योग्य स्थळ असलेली अशा त्या देवतांच्या समूहामध्ये नीपोपवनवती, त्यामध्ये कदंबवनामध्ये चिंतामणी निर्मितानि गृहाणी देवालयानी. तर चिंतामणी रत्नाप्रमाणे कल्पिलेलं फळ भक्तांना देणाऱ्या त्या देवतांच्या सन्निध असलेल्या देवता प्राकारामध्ये, मंदिरामध्ये, तर मंदिरामध्ये सुधा सुष्टु दधाति भुवनम. तर उत्तम गतिप्रदायक असं जे तुझं रूप आहे. सुधा वदती धवलत्वात,
सुधा इत्यनेने हिमालय उच्यते. तर ह्या सुधा सिंधूरमध्ये तर सुधा ह्या नावाने त्यांनी ते धवलता जी रंगाची आहे त्याला त्या दृष्टीने हिमालय हा त्या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. तर तथा सिंधुमारभ्य आसिंधो सिंधुपर्यंतम, सुधा आणि सिंधूरमध्ये. तर सुधा म्हणजे कैलास आणि सिंधू म्हणजे सिंधू नदी. तर ह्याप्रमाणे हिमाचलमारभ्य सेतूपर्यंतम, तो हा मध्य प्रदेश या त्यांनी शिवाकार म्हणलेला आहे. अतिधवलत्वात् स्फटिकमणिमयतया शिवसदृशे मंचते इति म्हणजे पूज्ये कैलास इत्यर्थः. तर हा जो मधला प्रदेश आहे हा पूज्य असा देवतांच्या निवासाने पवित्र झालेला असा हा, आणि ह्याला त्यांनी कैलास म्हणलेला आहे. तर ह्या कैलासाच्या ठिकाणी पार्वती परमेश्वराभ्याम अंके, त्या ठिकाणी ते कैलासावर महाराज गेले होते, त्या दोघांनी त्यांना जवळ घेतलं आणि अनुग्रहित केलेलं आहे. आणि हे स्तोत्र त्यांना कैलासावरती गेल्यानंतर दिलेलं आहे शिवपार्वतींनी. आणि त्याच ठिकाणी त्यांनी पार्वतीच्या समोर, परमेश्वरांच्या समोर ही स्तुती त्यांनी पाहिली आणि पठण केली असं प्रसिद्ध आहे. तर हेही ह्या श्लोकाच्या एका दृष्टीनं आपण अर्थ घेऊ शकतो असा ह्या ठिकाणी उल्लेख आहे. आता आपण ह्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण आणखीन एकाचा अर्थ पाहणार आहोत. तर ह्यात थोडासा काय ज्या श्लोकांचा विस्ताराने थोडासा अर्थ होऊ शकतो, उद्धृत आहे, तर आपण त्या पद्धतीनेही तो अर्थ पाहत आहोत. तर ह्या ठिकाणी आपण शरीरामध्ये आपण पाहतो की आपल्याला मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि ब्रह्मस्थान अशी शरीरामध्ये हे षटचक्र आणि ब्रह्मस्थान आहे. तर हे आपण जाणतो. श्रीविद्येमध्ये कंठाधः कटिपर्यंत वाग्भवकूट हे मनुष्याच्या मस्तकाचा भाग आहे. तर कंठाधः कटिपर्यंत, गळ्यापासून नाभे कंबरेपर्यंत मध्यकूट आहे. आणि शक्तिकूटैकतापन्नगठ्ठ्यदो भगधारिणी, तर कटीच्या कमरेच्या खालचा भाग हा शक्तिकूट आहे. अशा प्रकारे वाग्भवकूट, मध्यकूट अथवा कामराजकूट आणि शक्तिकूट असे ह्या ठिकाणी 3 कूट शरीरामध्ये आहेत, हे आपण मागं पाहिलेलं आहे. तर आता ह्याच भागात पुढं पाहत असताना शरीरामध्ये महाराजांनी हे सुधा सिंदूरमध्ये या माध्यमातून शरीरामध्ये देवतेचं स्थान कशा प्रकारे दर्शविलेलं आहे, निर्देश केला आहे आपण पाहत आहोत. तर सुधा सिंधूरमध्ये ह्या ठिकाणी सुधा सिंधू म्हणजे सृष्टिचक्रम सुधा सिंधू. तर श्रीचक्रामध्ये सृष्टिचक्र, स्थितिचक्र आणि संहारचक्र असे 3 प्रकार श्रीचक्राच्या 9 चक्रांमध्ये काही भाग आहेत. तर त्या चक्रांच्या समूहांना तशी नावं आहेत. तर याचबरोबर आपण एक समजून घेऊ की पूजा करण्याची जी पद्धत आहे, श्री यंत्राची पूजा करण्याची जी पद्धत आहे, जिला श्रीविद्या सपर्या म्हणतात, श्रीचक्र सपर्या म्हणतात. तर ह्या सपर्येमध्ये सृष्टिक्रमाने पूजा करणे, स्थितिक्रमाने पूजा करणे किंवा संहारक्रमाने पूजा करणे हे वेगवेगळे संप्रदायानुसार आणि माणसाच्या आश्रमधर्मानुसार पद्धती आहेत. तर ह्या कशा आहेत सामान्यतः? तर संहारो वनिनो यते, हे संहारक्रमानं वनचारी म्हणजे वानप्रस्थी किंवा संन्याशी हे संहारक्रमानं पूजा करतात. ब्रह्मचारिण उत्पत्ती, ही ब्रह्मचारी जे असतात ब्रह्मचारी आश्रमातले हे उत्पत्तीक्रमानं पूजा करतात. आणि स्थितिक्रमो गृहस्थस्य, तर गृहस्थ लोक हे स्थितिक्रमानुसार पूजा करतात, म्हणजे पूजा करण्याची एक पद्धत आहे. त्याचबरोबर कोणी कुठल्या पद्धतीचं श्रीयंत्र विशेषतः त्यांना फलदायी आहे, भूपृष्ठ असेल, कूर्मपृष्ठ असेल, मेरुपृष्ठ असेल, तर ह्या त्या पद्धतीचा तोही भाग काही सूक्ष्म तपशील आहे. पण आपण त्यामध्ये अधिक न जाता एक भाग आपण जाता पाहू की सुसृष्टिचक्रम सुधा सिंधू. तर अष्टदलादिभूपुरांतम चक्रत्रयम सृष्ट्यात्मकम. तर आपण पाहतो की श्रीचक्राचा सर्वात खालचा जो भाग आहे ज्याला भूपुर म्हणतात, तर भूपुर 16 आणि अष्टदल, भूपुर 16 दल आणि अष्टदल ही 3 मिळून सृष्टिचक्र तयार होतं. तर हे सृष्टिचक्र जे आहे हे श्रीचक्रातला जो भाग आहे हा भाग म्हणजेच सुधा सिंधू, महाराजाला सुधा सिंधूरमध्ये म्हणतात. आता थोडंसं आपण जर कुंडलिनीच्या माध्यमातून जर हा भाग पाहिला तर कसं होतं, तर मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर आणि अनाहत इथं बरोबर अष्टदल येतं. त्यामुळं अनाहत म्हणजे छातीपर्यंत आपला जो भाग असतो ना याला सुधा सिंधू म्हणलेला आहे.
तर ह्या ठिकाणी सूर विटपी वाटी परिवृते, या ठिकाणी सौभाग्यम सौभाग्यम सुरवाटिका, आपण आत्ता पाहिलं आधी सृष्टीचक्रम सुधा सिंधू सौभाग्यम सुरवाटिका, तर सर्व सौभाग्यदायक चक्र ज्याला चतुर्दशार चक्र म्हणतात, हे सौभाग्य म्हणजे हे सुरवाटिका आहे. तर देवतांच्या देवतरू आपण पाहिलं आता कल्पवृक्षांची जी वाटिका आहे, जी उद्यान आहे, ते कुठलं आहे, तर सर्व सौभाग्यदायक चक्र जे आहे ते ही वाटिका आहे. त्याच्या पुढे पाहतात तर मणिद्वीपे नीपोपवनवती दशार युगलन द्वीपम नीपवनं तथा. तर दशार युगल जे आहे म्हणजे दशारद्वैर ज्याला म्हणतात, अंतर्दशार बहिर्दशार, ही जी दोन्ही आहेत, ही मणिद्वीपम बहिर्दशारम नीपवनम म्हणजे कदंबवन जे आहे हे अंतर्दशार आहे. आणि सरते शेवटी चिंतामणी गृहे, तर चिंतामणी विरचित मंदिर आपण आत्ता जे म्हणलं, तर चिंतामणी गृहम रम्यम अष्टारम परमेश्वरी. तर अष्टार चक्र जे सांगितलेलं आहे, तर हे अष्टार चक्र जे आहे हे चिंतामणी ग्रह आहे, ज्यामध्ये देवी राहते असं सांगितलेलं आहे. तर शिवाकारे मंचे आपण पहिल्यांदाच पाहिलं की शिवाकारे मंचे ह्या ठिकाणी त्रिकोणम मंचरूपम शिवात्मके शक्तिरूपे त्रिकोणे. तर हे जे वरचे पंच आणि नवत्रिकोण जे वरचे आहेत शिवशक्त्यात्मक, हे जे शिवाकार मंच आहे, ह्या ठिकाणी पंचब्रह्मासनावरती देवी परमशिव पर्यंक निलयाम, या ठिकाणी बिंदुकंच सदाशिव. तर श्रीचक्रावरचा जो बिंदू असतो तो सदाशिव स्वरूप आहे, परमशिव पर्यंक, तर त्यावरती ती बसलेली आहे. असं श्रीचक्राचं ह्या श्रीचक्रामध्ये देवीचं निवासस्थान, भौगोलिकदृष्ट्या देवीचं निवासस्थान आणि मनुष्याच्या देहामध्ये षटचक्रांच्या माध्यमातून देवीचं निवासस्थान असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हे बिंदुकंच सदाशिव, तर बिंदू ह्याचं स्थान कुठं आहे, तर ते सांगताना ते सांगतात की बिंदू हा ब्रह्मरंध्रामध्ये बिंदूचं स्थान आहे, बिंदुस्थानम. तर ते ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. म्हणून स्वदेहे चिंतये दादौ निजम श्रीचक्ररूपिणम शृंगाद्याकार निर्मुक्तं ज्वलत्कालाग्निरोचनम बैंदवम ब्रह्मरंध्रे स्यात्. तो बिंदू जो आहे तो ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी आहे असं म्हणलेलं आहे. तर ह्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी बिंदूवरती देवीचं निवासस्थान आहे असं ह्या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. तर आणखीन मणिद्वीपम दशावर्ण श्रीचक्राकारम, तर हे देवीचं हे जे आहे हे आणखीन एक तटबंदी देवीची जी आहे, किंवा आपण आता एका अर्थानं शरीरातल्या चक्राचं श्रीचक्र शरीरचक्र हे आपण आत्ता पाहिलं. तर ह्याचबरोबर असा एक अर्थ दाखवलेला आहे की अमृतसागर आधारचक्र जे आहे, आधार आपलं जे मूल आधार आहे हे भूपूर आहे श्रीविद्येचं, ज्याला अमृतसागर म्हणलेलं आहे. स्वाधिष्ठान चक्र आहे जे वृत्तत्रय आहे त्याला लोहदुर्ग म्हणलं आहे, तो दुर्ग संपूर्ण लोखंड लोह त्यामध्ये आहे. मणिपूर हे षोडश दलपद्म असून ते कांस्य दुर्ग आहे. अनाहत चक्र हे अष्टदल आहे श्रीविद्येतलं श्रीयंत्राचं, तो ताम्रदुर्ग आहे. विशुद्ध चक्र हे चतुर्दशार आहे, हे सीसक दुर्ग आहे. आणि आज्ञाचक्राच्या खालचा भाग ज्याला बहिर्दशार म्हणलेला आहे हा रौप्य दुर्ग आहे. आणि आज्ञाचक्राचा वरचा भाग हा अंतर्दशार ज्याला स्वर्णदुर्ग म्हणलेला आहे. आणि सुरविटपी वाटी कल्पवृक्ष हा जो भाग सांगितला, हा आज्ञाचक्राच्या ऊर्ध्व भागामध्ये हा कल्पवृक्ष भाग आहे, ज्यामध्ये चिंतामणी ग्रह त्रिकोण मूल योनी सहस्राराचा जो बाहेरचा भाग आहे, म्हणजे आपल्या समजा कपाळाच्या वरचा भाग आणि कानाच्या वरचे जे दोन भाग बाहेर असतात, हा जो मूल त्रिकोण याला महात्रिकोण म्हणलेला आहे, ह्याही चिंतामणी ग्रह आहे. आणि ह्या ठिकाणी श्री महामाया महाशक्तिस्थान, तर हे सहस्रारस्य अंतर्भागे सदाशिव, तर सहस्राराच्या अंतर्भागामध्ये सदाशिवाचं स्थान आहे. होईल तितकं आपण आत्ता हा भाग सांगण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे. तर थोडासा आजचा भाग अधिक मोठा झालेला आहे,
परंतु आपण पाहिलं की सृष्टीचक्र, स्थितीचक्र, लयचक्र ही जी सांगितलेली आहेत ही पाहत असता मूलाधार जे भूपूर आहे तर ह्याला सृष्टीचक्र म्हणलेलं आहे. स्वाधिष्ठान, मणिपूरक, अनाहत हे स्थितीचक्र आहे आणि विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार हे लयचक्र आहे. ह्याचप्रमाणे श्रीविद्येचे सर्व भाग आपल्याला पाहता येतील. यानुसार आपल्याला मी आत्ता जे सांगितलं वाग्भवकूट जे माणसाचं शिर नंतर गळ्यापासून खालचा जो भाग याला आपण काय म्हटलं कामराजकूट किंवा मध्यकूट आणि कमरेपासून खालती शक्तिकूट. तर ह्या ठिकाणी याला वाग्भवकूट जे आहे ह्याला सोमखंड म्हणतात, चंद्रलोक म्हणतात ह्याला. तर मूलाधारैक निलया ब्रह्मग्रंथी विभेदिनी. तर ह्या ठिकाणी सोमखंड ज्याला चंद्रलोक म्हणतात, ह्या ठिकाणी सुधा सर्वत असते म्हणून चंद्रलोक म्हणलेला आहे. तर आज्ञा चक्रांतला रस्था रुद्रग्रंथी विभेदिनी. तर या ठिकाणी रुद्रग्रंथी आहे शरीरातून वर येताना. कामराजकूट ज्याला आपण सूर्यखंड म्हणतात, सूर्यखंड. तर ह्या ठिकाणी मणिपुरांतरुदिता विष्णुग्रंथी विभेदनी. मणिपूर चक्र जे आहे बिंबीच्या ठिकाणी त्या ठिकाणी विष्णुग्रंथी आहे. आणि कमरेच्या खालती कटीच्या खालती त्याला शक्तिकूट म्हणलेलं जे आहे त्याला अग्निखंड म्हणलं आहे. का तर त्या ठिकाणी अग्नित्रिकोणामध्ये कुंडलिनी महाशक्ती महात्रिपुर सुंदरीचा निवास असतो. त्यामुळं शक्तिकूटामध्ये अग्नी असतो म्हणून त्याला अग्निखंड म्हणलेलं आहे. तर शिराच्या ठिकाणी वाग्भवकूट ह्या ठिकाणी चंद्र आहे, त्या ठिकाणी सोम अमृत सर्वत असतो म्हणून त्याला सोमखंड म्हणलेलं आहे. आणि आपल्या हृदयस्थानाच्या ह्या मधल्या मध्यखंडाला सूर्यखंड म्हणलेलं आहे. अशा प्रमाणे सोम सूर्यानलात्मकम असं हे त्रिखंड त्रिकूट असं हे शरीर आहे, ज्यामध्ये सृष्टी स्थिती लय हे तीनही क्रम आहेत, ज्यामध्ये साक्षात त्रिपुर सुंदरीचा निवास कशा प्रकारे आहे ते आचार्य महाराजांनी आपल्याला सांगितलेले आहे, जे आपण अधिकाधिक विस्ताराने ऐकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सुधा सिंधोरमध्ये ह्याचं आपण पाहिलं तर दिव्य शताक्षरी श्लोकांमध्ये सुम हे याचं बीज अक्षर आहे. तर कारागृह निवृत्ती ह्याचं लौकिक फळ अलौकिक फळ सांगताना ते म्हणतात की कारागृह निवृत्ती. तर बंधनामध्ये कारागृह तुरुंगामध्ये जर कोण असेल तर त्याची या ठिकाणी निवृत्ती होते, तुरुंगातून तो सुटतो. निगलबंध हा निवृत्तिश्च, अन्य कसल्याही बंधनातून भयातून त्याची निवृत्ती होते. सर्वाभीष्टांच्या सिद्धीत, कुठली कामना पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल तरीसुद्धा आपण ह्या श्लोकाचं अनुष्ठान करू शकतो. तर चंदने यंत्रम विलिख्य, तर एखाद्या ताटलीमध्ये वगैरे असं चंदन पूर्ण लावतात आणि त्यामध्ये ते यंत्र काढायचं आहे. चंदने यंत्रम विलिख्य 12 दिवसपर्यंत त्याची रक्तपुष्पाने पूजा करायची आहे. मिऱ्याचा भात किंवा नुसते मिरे याचा त्याला नैवेद्य दाखवतात आणि दररोज या श्लोकाचा 1000 जप करायचा आहे. अशा प्रकारे स्वतः करावं किंवा अन्य लोकांच्याकडनं करवून घ्यावं. स्वयं कुर्यात कारयेत्वा असं म्हणलेलं आहे. कारागृह निवृत्ती अभिष्ट प्राप्तीसाठी आपण सुयोग्य सत्शील व्यक्तीकडून हे करून घेऊ शकतो. अशा प्रकारे हे आपण पाहिलं तर याप्रमाणे आहे. तर आपण आता सुधा सिंधुके बीच सुरद्रुमवाटी गणसे परिवेष्टित मणिमय अंतरीप मे शुभ कदंब उपवन मध्य विनिर्मित चिंतामणि मंदिर में शिवाकार मंचोपरि समलंकृत परम शिवास्तरण काबना अधिवास मनोहर शुचि संस्कृत शासन करने वाली चिदानंद लहरी का तव चिंतन करते हे भाग्यवान कदिचन भगवती माते संत सुजन. या ठिकाणी आपल्या श्लोक क्रमांक 8 याचा पूर्ण अनुवाद आणि व्याख्या पूर्ण होत आहे. नमस्कार.